पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं आई आजी प्राजक्ताला म्हणतात की हे माझं घर आहे आणि या घरामध्ये फक्त माझी माणसं राहतील आणि तू या घरचा हिस्सा नाही आहेस. आणि तुला माहीत होतं ना, आज भाग्यश्रीचा ऑफिसचा पहिला दिवस होता, तरीही तू मस्त उशी घेऊन झोपली होतीस आणि भाग्यश्री तसंच कोपऱ्यामध्ये झोपली होती. त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की माझ्या नातीचं सुख हे मी तुला मिळू देणार नाही. त्यानंतर इकडं भाग्यश्री ही ऑफिसमध्ये गेलेली असते. त्यावेळेस तिथल्या मॅडम भाग्यश्रीला सर्व काही समजावून सांगत असतात आणि तिचा डेक्सही तिला देतात. तसंच तिथे असलेल्या पल्लवीची तिची ओळख करून देतात आणि म्हणतात की दुसऱ्यांचीही तुझी ओळख होईलच. त्यानंतर त्या तिला पॉम्पलेटही देतात आणि म्हणतात की तुला या ऑफिसचे सर्व काही नियम माहिती असायला हवे आणि आपण इथं फक्त गरजू महिलांनाच मदत करतो आणि त्यांना त्यामध्ये उपकाराची भावना कधीच दिसायला नाही पाहिजे. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की माझे बाबा ही एक वैद्य आहेत आणि ते मोफत उपचार करतात, त्यामुळं मला माहीत आहे त्यांच्याशी कसं वागायचं. त्यानंतर इकडं भाग्यश्रीच्या डेस्कवरती बुके ठेवलेला असतो, तेव्हा ती म्हणते की हा बुके कोणाचा आहे आणि मला इथे कोण ठेवलं आहे. त्यावेळेस तिला लक्षात येतं की ऑफिसमधून कोणीच ठेवलेलं नाही. त्यानंतर इकडं आरव हा फोन करून विचारतो की तुम्ही तो बुके तिथे देऊन आलात का. त्यावेळेस तो माणूस सांगतो की हो, मी तिथे देऊन आलो आणि त्यांना कोणालाही तुमच्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. त्यानंतर इकडं आलोक हा राईडला निघालेला असतो. त्यावेळेस आरवला म्हणतो की तूही माझ्यासोबत चल ना. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की अर्ध्या तासांनी माझी मीटिंग आहे, तेवढ्यामध्ये तिथे प्राजक्ताही येते आणि त्यानंतर इकडं आरवचं लक्ष हे प्राजक्ताकडे जातं आणि आलोकची ही गाडी तयार होत नसते. त्यावेळेस तो आलोकला दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी तो गाडीकडे घेऊन जातो, ज्यामुळे की प्राजक्ताची नजर आणि आलोक दोघं एकमेकांना भेटायला नको. त्यानंतर इकडं आलोकला आरव विचारतो की ही गाडी कधीची आहे आणि नवीन दिसत आहे. त्यानंतर इकडं आलोक म्हणतो की तुला माहीत आहे ना, 2 वर्ष झाली या गाडीला घेऊन. त्यानंतर तिथे प्राजक्ता निघून गेल्यानंतर आलोक आणि आरव हे सुंदरीला घेऊन राईडला निघून जातात. त्यानंतर इकडं अंबिका सुलोचना मॅडमला सांगते की आत्ता प्राजक्ता घरात येत आहे. त्यावेळेस अंबिका तिथं असलेल्या सगुणाला तसेच प्रीतीलाही घेऊन जाते आणि सुलोचना या स्टडी करत बसलेल्या असतात. तेव्हा प्राजक्ता येते आणि त्यांना म्हणते की मॅडम, मला खरंच खूप पैशाची गरज आहे आणि तुम्हीच माझी मदत करू शकतात आणि मला खरंच मदत हवी आहे आणि आता तुम्हीच वाचू शकतात, म्हणून सुलोचना मॅडमचे पाय धरते. त्यावेळेस इकडं सुलोचना मॅडम प्राजक्ताला उठवतात आणि म्हणतात की काय झालं आणि तू का रडत आहेस आणि तुझ्या भावाला तर जेलमधून सोडवलं आहे ना. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की माझ्या भावाचा प्रश्न नाही आहे, आत्ता मी जे आली आहे ते सर्व स्वाभिमान वगैरे सर्व या घराच्या बाहेर सोडून आलेली आहे आणि आज मला खूप गरज आहे, कारण की म्हणतात ना, जर घर नसेल तर आपली ओळखही राहत नाही. त्यावेळेस इकडं मी माझं घर वाचवण्यासाठी तुमच्याकडे आली आहे. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की म्हणजे काय झालं आहे. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मला आता सध्या 20 लाखाची गरज आहे, जे की ते घर मला सोडवायचं आहे आणि आज ते लोक आमच्या घरी आले होते आणि आमच्या घरालाही ताला लागलेला आहे आणि त्यांनी सांगितले की जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे घर तुम्हाला देणार नाही आणि आता आम्ही आई आजीकडे राहत आहोत. त्यावेळेस माझ्यावरती कृपा करा आणि आम्हाला ते घर सोडून द्या. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की तुम्ही काय मागाल ते मी तुम्हाला त्या बदल्यात करेल. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की प्राजक्ता, तुला माहीत आहे ना आणि तू हात जोडायची काहीच गरज नाही आहे. ज्या दिवशी तू या घरामध्ये आलीस तेव्हाच मी तुला म्हणलं होतं की तू आमच्या घरातलीच एक मेंबर आहेस आणि तुला असा हात जोडायची काहीच गरज नाही आहे. आणि त्यानंतर इकडं आरवला आलोक म्हणतो की आता अर्धा तास झालेला आहे आणि आपण घरी जाऊयात आणि तुझी मीटिंग आहे ना. त्यावेळेस इकडं आरव विचार करतो की प्राजक्ता आणखीन घरीच असेल आणि या दोघांची भेट व्हायला नको, म्हणून आरव म्हणतो की आपण आणखीन थोडा वेळ राईड करूया. त्यावेळेस आलोक हट्ट करतो की म्हणतो तुला जरी माझ्या वेळेची किंमत नसली तरीही मला माहीत आहे की तुला खूप कामं असतात आणि तू वेळेवर केलेली मला आवडतील. आणि त्यानंतर इकडं आलोक हा आरवला म्हणतो की चल आता आपण घरी जाऊयात आणि त्यावेळेस आरव म्हणतो की आता मी बाईक चालवतो, पण आलोक हा जिद्द करतो आणि तो म्हणतो की मीच गाडी चालवणार आणि ते घरी जायला निघतात. त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात
की तू या घरामध्ये जेव्हापासून आली आहेस मी तुला सांगितलं आहे ना, तू या घराचीच मेंबर आहेस आणि तू हक्कानं काहीही मागू शकतेस. आणि त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मला तुझ्या बदल्यामध्ये एक वचनही हवं आहे. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की खरंच मॅडम, जर तुम्ही मला पैसे दिले तर माझ्यावरती खूप मोठे उपकार होतील आणि आमचं राहतं घरी आम्हाला मिळेल. त्यावेळेस इकडं सुलोचना या सगुणाला बोलवतात आणि म्हणतात की सगुणा चेक घेऊन ये. त्यानंतर इकडं सगुणा ही चेक घेऊन येते आणि त्यावेळेस इकडं सुलोचना यांना लक्षात येतं की आता मी प्राजक्ताला आलोकचा हात मागू शकते. आणि त्यानंतर त्या चेकवरती 20 लाखाची अमाऊंट लिहून तो चेक प्राजक्ताला देण्याच्या अगोदर प्राजक्ताला म्हणतात की मी तुझं घर वाचवत आहे, पण त्या बदल्यामध्ये तू मला काय देशील. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की जे तुम्ही म्हणाल ते मी देईल. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मला वचन दे की मी तुझं घर वाचवत आहे आणि तुलाही एक नवीन आयुष्य देत आहे, तर तू माझ्या आलोकचं आयुष्य बदलायचं आहे. आणि त्यावेळेस इकडं प्राजक्ता विचार करते की हे काय आहे. आणि त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की हो, तू आजपर्यंत इथं समराची ट्युशन टीचर म्हणून येत होतीस, पण यानंतर इथे प्राजक्ता आलोक सूर्यवंशी या नावाने यायचं आहे आणि तू यानंतर या घरची सून होणार आहेस. त्यावेळेस इकडं प्राजक्ता घाबरते आणि म्हणते की तुम्हाला तर माहीत आहे ना, आलोक सरांना मी त्यांच्या डोळ्यासमोरही नको असते आणि ते मला म्हणतात की आय हेट हर आणि त्यांचं अग्रेशन तुम्ही पाहिलं आहे ना. त्यानंतर इकडं प्राजक्ता जाते.